ही खूप जुनी असलेली श्रीची डायरी सापडली आणि त्याच्यामध्ये हे लिहिलेलं वाचल्यानंतर म्हटलं आज तर आपल्याला सायकल घ्यायचीच आहे आणि त्यामुळे आम्ही हा घाट घातलेला आहे. तुला पण हवी आहे सायकल? घेऊया तुला? हवी आहे. कुठली हवी आहे? कोणती हवी आहे? कोणती हवी आहे तुला? इथंच थांबणारच? ही हवी आहे. ही हवी आहे. ही पाहिजे तुम्ही जसं काय 4 व्हीलर घेतली किंवा मोठी गाडी घेतल्यासारखं एवढं काय त्याच्यामध्ये, परंतु छोटीच गोष्ट आहे पण त्यांच्या आनंदासाठी आहे ना आपल्याला. आणि लहान गोष्टी खूप मोठा आनंद देऊन जातात आणि आपल्यावरती आहे की गोष्ट किती मोठी आहे किंवा आनंद गोष्टी खूप महागड्या असल्या त्यातच असावा की अगदी छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तो मोठा आनंद व्यक्त करता यावा. हे डिपेंड करतं व्यक्तीवरती. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा आज मस्तपैकी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. एकदम खुश मीच जास्त आहे. त्याचं कारणही तुम्हाला सांगते की जेव्हा आपण मुलांना काही गोष्टी सांगतो की हे असा एक टास्क आहे आणि तो तुला करायचा आहे किंवा अभ्यासाविषयी काही गोष्टी असतील आणि त्याच्या पुढे जाऊन मुलं जेव्हा करतात ना तर मनातून आपल्याला एक असतं की नाही त्याला एक काहीतरी टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणतात ना आपण की काहीतरी त्या बदल्यात त्याला आपण द्यायला हवं एक कौतुकाची थाप म्हणून. तसं ही श्रीची जुनी सायकल खराब झालेली आहे आणि बरेच दिवस झालं. खरं तर त्याच्या वाढदिवसालाच आम्हाला त्याला सायकल घ्यायची होती पण काही कारणास्तव ते घेणं झालं नव्हतं. आहो काय करते? कुठं चाललंय शंभू? नको जायचं. तुला पण हवी शाळेत फक्त दादालाच घेताय मला बोल तुला पण. तू फक्त वनचा टेबल कर. तुला सायकल मी देतो. तर आज एकदम खुश दिसतोय श्री. त्याचं कारणही तसं आहे ते त्यामुळे ते बघू शकता त्याचा आनंद. तर चला आपण आता तेच गोष्ट घ्यायला जातोय. ते काय आहे काय नाही ते वर्ष तुम्हाला कल्पना दिली सांगितलंय मी ब्लॉग मध्ये दादाची सायकल आणायला आणि असेल तर तो व्हिडिओ मी याच्यामध्ये अटॅच करतो. त्याने एके दिवशी सायकल झोपण्यापूर्वी ना सायकलचं ड्रॉइंग स्केच केलं होतं. मी जुन्या घरी होतो ना तिथे असतानाची ही डायरी आहे आणि ती आम्हाला आता रिसेंटली सापडली. म्हणजे त्याला मराठी इंग्लिश लिहिता वाचता पण त्यावेळी येत नव्हतं तेव्हा त्याने ते लिहिलंय की मी ही सायकल माझ्या हिमतीवर घेईन असं म्हणून आणि तिथे सायकलचं चित्र काढलं होतं. वाचल्याबरोबर अगोदर खरं तर इमोशनल झालंय मी आणि यांना म्हटलं की आपण घेऊया कधी तर घ्यायचीच आहे आता की माझी सायकल अशी असेल तशी असेल कारण त्याची जुनी सायकल होती ती खराब झाली आणि ते ड्रॉइंग आम्हाला सापडलेलं. त्याची ना काय झाले जुनी सायकल आहे ना ती ब्रेक त्याचे हे झाले होते आणि आम्ही ते देत नव्हतो कारण कुठे पडला वगैरे तर. आणि त्याला त्याचे मित्र मैत्रिणी खेळायला लागली वाटायचं मला पण हवी आणि साहजिक आहे या वयामध्ये आपल्या सगळ्यांना. आणि वाईट काय मागत नाही सायकल याच्यानं कसं आरोग्य पण चांगलं राहतं आणि ऍक्टिव्ह राहतात मुलं. आणि आता सुट्ट्याचे पण दिवस आहे आणि शांभू मी मागे बसणार आहे. हा हो पुढे बसणार दादाच्या सायकलवर. तिची झोप तितकी झालेली. हा माझी पण झोप झालेली नाहीये त्याच्यामुळे कसं चला जाऊया. कसं चला जाऊया. निघालोय खास स्त्रीच्या शॉपिंग साठी. काही पण काम आहे केलं तयार आहे. श्रीचे पायजमे निवड टिकतच नाहीये ते असे परत 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 हे काम करू का ते काम करू असं चालू आहे. काय तू ना मेकअप करायची पण गरज नाहीये. तू ना अशीच खूप सुंदर दिसतेस. जाऊया का आपण आताच निघू आपण चल. आणि हा असं म्हटलं तुम्हाला लय मस्का मारायचं. मी म्हटलं जरा कम खेळला का अरे सब कुछ समझ में आता है. कशी आहे माझी सायकल ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा आणि कोणीच व्हिडिओ स्किप करायचं नाही बरं का. कारण की माझी सायकल बघायची तुम्हाला. हो का. कोणी स्किप करू नका बरं का. श्रीदादाची सायकल बघायची आहे तुम्हाला. हो की नाही का शांभू? गेली की नाही झोप आता गेली ना. हा सायकल आणण्यासाठी गेली गायब. शोरूमला चाललोय काय आणायचं ते पुढे बघूया चला. काय वांगे बटाटे अजून झोप गेलेली ना. गाडी आपल्याला चला वरती या तिकडून आहे रस्ता.
त्यामुळे आम्ही इथे आता बघूया त्याला कशी काय आवडते ते त्याच्या चॉईसने घ्यायचे म्हटल्यानंतर ते काय तुला चालवायची आहे तुझ्या मनावर घे. हे बापले डिसाईड करतात कोणती घ्यायची आहे ते त्यातले वेगवेगळे डिस्कशन चालले की कुठली गिअरची नॉन गिअरची जायचं. इकडे ते दोघं सायकल बघतात आणि इकडे हिचं काय चाललंय हे 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 अशा आगाऊपणा चाललेला आहे आमचा. सगळ्या सायकल बघत चाललोय आम्ही आणि काय काय आगाऊपणा करतोय. खुश हॅपी हिप हिप. चला फायनली सायकल डिसाईड झालेली आहे आणि आता कुठली घेतली आहे काय नाही ते घरी गेल्यास मी दाखवते. इथं फॅन चालू आहे त्यामुळे माझा आवाज एवढा काही क्लिअर येणार नाही आणि हिला घरी यायचं नाही. तुला पण हवी आहे सायकल घेऊया तुला हवी आहे कुठली हवी आहे कोणती हवी आहे कोणती हवी आहे तुला इथंच थांबणारच ही हवी आहे ही हवी आहे ही पाहिजे का ही पाहिजे तुला कोणती पाहिजे किती चॉईस श्री बघ तिला पण हवी आहे. चला बा बसते काय नाही आणि त्यानंतर मग कंटिन्यू करू. काय शिवांश घेतलं काय नाव हो बापरे. मालकाचं नाव बापरे. झाली आहे श्रीची सायकल खरेदी आणि खुश आहे. अजूनही ते चाललंय की त्याच्यासोबत काय काही ॲक्सेसरीज ब्लॉक आहे का ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतोय आणि खरंच साहजिक आहे या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाटणं कारण का आपण आता खूप एक्साइटमेंट राहते. चला आता घरी गेला दाखवते तुम्हाला कोणती घेतली कशी असणार आहे आणि सगळ्या गोष्टी स्टे ट्यून्ड. आणले श्री तुला पार्टी मागतात. होय सीसीटीव्हीचं काय झालं सीसीटीव्ही असं काय रंगाचं आहे. आता ही सायकल श्रीसाठी जीव की प्राण आहे हे तुम्हाला त्याच्या डायरीतल्या त्या चित्रावरून लक्षात आलंच असेल. तो हिला किती जपेल आणि काय नाही आणि त्याचे मित्र सगळे किंवा मैत्रिणी जेव्हा आल्या तेव्हा तर खरंच खूप भारी वाटायला लागलं. होय असू दे आम्ही घरी आता पूजा वगैरे बाकी तयारी आणि त्यानंतर हा ब्लॉग आता मी पुढे कंटिन्यू करते आणि मुलांची काय एक्साइटमेंट तर तुम्ही बघितलीच. सायकल तर घेतली आणि त्याचे जे काही म्हणजे बरंच साहित्य असतं लॉक आणि ब्रेक करायला लागते सगळी. खूप वेळ तिथेच गेला आमचा. सायकल चूज करायला जेवढा वेळ नाही लागला त्यापेक्षा जास्त वेळ ते सगळं फिटिंग आणि ह्या गोष्टी करण्यात गेला. त्यामुळे आम्ही असा विचार करतोय की आत्ता ना इथून पूजा अंधारात येते करण्यापेक्षा उद्या छान अशी मस्त पूजा करूया जरा सावरून. आता सगळ्यांचीच एनर्जी ड्रेन झाली आहे. शांभवीला पण खूप छान आपल्याला पूजा करता येईल आणि गेलं सगळ्या फ्रेंडला सांगायला की आता मी न्यूज सायकल. होय तर चला आता डिरेक्टली हा ब्लॉग आम्ही उद्या कंटिन्यू करतो जेव्हा पूजा वगैरे असेल. आणि हे बघा आमची गोंडुली आज खूप फिरून आली आणि हिला पण घ्यायची इच्छा होती सारखं त्या बारक्या सायकलीकडे फिरत होत.
मला सायकलची पूजा करायची आहे, त्यासाठी पण पूजेचं ताट तयार केलंय. हा छान असा हात पण आणलाय त्याच्या सायकलसाठी आणि जरा नारळ आणि इथे पेढ्याचा बॉक्स आहे, तर तो त्याच्या मित्रांना बोलवायला गेलाय. तर अगोदर पूजा करू, कारण की खूप एक्साइटमेंट असते नवीन गोष्टी आहेत तोपर्यंत त्यांना, म्हणजे पूजा केल्याशिवाय आपण त्याचा शुभारंभ करत नाही किंवा ते वापरायला घेत नाही. तर त्याप्रमाणेच अगोदर छान पूजा करू, त्यानंतर तो खेळायला घेईल. खूप एक्साइटेड आहे तो आणि आता येतीलच त्याचे मित्र वगैरे. तर चला खाली पार्किंगला आणि तिथे थांबवलं तर कंटिन्यू करूया. शांभवी पण खूप खुश आहे दादासाठी. ये 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 आणि आता- डान्स करेल. हो अरे ये 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 देखो देखो आणि सायकलची प्रत्येकाने त्याचा अवलंब केला पाहिजे, एकतर हेल्थ साठी आणि शिवाय आता पेट्रोलच्या रांगा बघताय आपण, आहे की नाही. आता हे तर मला म्हणत होते बरं झालं सायकल घेतली. इमर्जन्सीला नाही पेट्रोल मिळालं तर मी कमीत कमी सायकल तरी घेऊन जाऊ शकतो. कारण पुन्हा तेच की इंधन आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी आता बघा ना, गॅसचा सुद्धा किती प्रॉब्लेम वाढतात. किंवा आता बुकिंग करायचं म्हटलं तर 40-30 दिवसांनी आपल्याला सेकंड सिलेंडर मिळणार. तर गावाकडे कसं चूल पेटवायची, दणक्यात स्वयंपाक करायचा आणि मस्त खायचं, निवांत राहायचं. किंवा मग भाऊ सुद्धा आमच्या आजकाल काही काही वेळेला पूर्वी सुद्धा सायकलवर जायचे, आत्ताही काही वेळा ते सायकलवर जातात. तर म्हणजे त्यांच्याकडे आहे गाडी, पण जास्त त्याचा वापर करतात आणि जुनं ते सोनं वण्याचे दिवस आहेत. आणि आरोग्यासाठी पण सायकल आणि पर्यावरणासाठी सुद्धा की, पण ते कसं आहे माहिती का, काही जण आवर्जून सायकल ऑफिसला जातात. हो हो म्हणजे खास करून असं म्हणजे नाही, पण हा या गोष्टी आहेत ना, हा धडा शिकवण्यासारखे आहेत आपल्याला, आणि इथून प्रत्येकाने त्या गोष्टीचा अवलंब करावा. कोणती वेळी काय सांगता येत नाही, प्रत्येक सिच्युएशन साठी आपण तयार असतो. आणि आता पॅनिक होण्याची आवश्यकता नाही, पुरवठा सुरळीत होईल. आता श्रीचे मित्रमैत्रिणी पण आलेत, सो पूजा करून घेऊया आपण. आणि आजकाल ना शांभवी इतकी खोडकर झाली आहे, तिचं सतत मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते आणि भीती वाटते की कुठे काही तोंडात घालेल, काही उचलेल किंवा काही भाजेल, म्हणून मग थोडंसं शांभवी पान तुम्ही नंतर. ओके आता लागेल. हा चल, फोड फोड, अजून एकदा रे, फ्रंटलाच फक्त. शांभवी बाळश्री, शांभवीला पेड्यापेक्षा ती खालची माती जास्त भारी वाटायली. न्यू फॅमिली मेंबर. कॉंग्रॅच्युलेशन. श्रीबाळ सायकल काढ तिथली, त्यांना गाडी घ्यायची. हे रोडला जायचं नाही बरं का. तर छान अशी पूजा झाली आहे. श्रीने सायकलचं उद्घाटन केलंय, पण ते शूट करायला मी इकडे तिकडे पळत होते, त्यामुळे तो निघालेला. त्या सायकलवरचं मला घ्यायचं होतं खरं, खूप ठरवतो आपण घ्यायच्या अगोदर की हे असं छान
दाखवताना थोडं वेगळं व्यवस्थित हे करू वगैरे. पण लहान मुलं असली ना खूप मर्यादा पडतात. त्यांचा एक वेगळा उत्साह असतो, ती कधी काढू सायकल आणि कधी घेऊन जाऊ. तर शांभवी सारखी अजून छोटी असली मुलं की इकडे तिकडे पळतात. मग काहीतरी इकडे जा तिकडे जा, कुठे काही नको Safety दुखापत purpose आहे व्हायला, ना, म्हणून safety मग purpose आपल्याला. पूजा केली आम्ही, काही जास्त हे केलं नाही. आणि योगायोगाने खूप जणी खाली त्या वेळेत आल्या होत्या, त्यामुळे छान अशी पूजा पण झाली. सगळ्यांना आणि प्रसाद श्रीचे दिला. सगळे फ्रेंड्स पण आलेले आहे हो, त्याच्या त्या आनंदात सहभागी व्हायला. आणि तुम्ही तर नेहमी आमच्या पाठीशी आणि आहातच. हाच असते छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद असतो आहे की नाही. काही आता काही जणांना ह्याच्यात असे कमेंट करतील की खूप सारे लोक खूप छान गोड गोड अशा कमेंट्स असतात, पण काही 1% असतात की जसं काय 4 व्हीलर घेतली किंवा मोठी गाडी घेतल्यासारखं एवढं पूजा काय केली. त्याच्यामध्ये. परंतु छोटीच गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी त्यांच्या ती खूप मोठी आनंदासाठी आहे ना आपल्याला. आणि लहान गोष्टी खूप मोठा आनंद देऊन जातात. आणि आपल्यावरती आहे की गोष्ट किती मोठी आहे, किंवा आनंद गोष्टी खूप महागड्या असल्यास त्यातच असावा की अगदी छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तो मोठा आनंद व्यक्त करता यावा. हा. हे डिपेंड करतं व्यक्तीवरती. सो हो. हेच आजच्या निमित्ताने सांगायचं की आयुष्य खूप छोटं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते सेलिब्रेट करत चला, आनंद वाटत चला आणि एन्जॉय करा. आणि त्यासोबतच आता शांभवी काही बसत नाही, त्यामुळे हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. म्हटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्रीची सायकल कशी वाटली तेही सांगा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.